पुण्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात निसर्गाचा कहर पाहायला मिळालाय। जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडून गेले, नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यानं अनेक गावांना तडाखा दिलाय। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील पत्रे आणि कौले उडून गेले। काही घरांचे छप्पर पूर्णपणे उखडल्यानं कुटुंबावर संकट कोसळलंय। ज्ञानेश्वर त्रिंबक मुरे, मारुती भीमाजी जाधव, भरत सीताराम डामसे, सुशांत यशवंत मुरे, तुकाराम डामसे यांच्यासह सुमारे 10 ते 12 कुटुंबाच्या घराचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। वादळी वाऱ्यामुळे घरांमधील संसार उपयोगी साहित्याचंही नुकसान झालंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नुकसानीचे पंचनामे करून शासनानं तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येते। नशीब आम्हाला लागलं नाही तर आम्ही आज दोघी जण होतो। माहिती का पत्र कसं उडालं ते आमचं आम्हालाच माहित नाही। माई पडगी तिकडं बघ कडधान्य ते पिठ आची भिजून गेलं नाही आता हे असंच राहू दे. माझा